नमस्कार. आज आपण कळंब तालुका जिल्हा यवतमाळ येथील प्रयोगशील महिला शेतकरी अ, लताताई अर्जुनराव भगत यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. त्यांच्यासोबत त्यांचे पती सोबत खांद्याला खांदा लावून काम शेतीच्या माध्यमातून करत असलेले श्री अर्जुनराव भगत, त्याचप्रमाणे इथे उपस्थित श्री आमचे मंडळ कृषी अधिकारी श्री एम एल भगत सर आणि मी महेंद्र ओक्षक. आज त्यांच्या या शेतीला आपण भेट देत आहोत. इथे अनेक प्रकारचा असा एक खूप सुंदर असा सहयोग जुळून आला आहे. तर सर्वप्रथम मी ताईंना विनंती करतो की तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगावं. राहणार गाव कोणतं, काय करता? शेती. शेती. कधीपासून करताय शेती? शेती आता बोललो पासून शेती पूर्वपासून. बरं. तर आज आपण यांच्या शेतामध्ये सध्या आपण त्यांच्या हळद पिकामध्ये उभा आहे. जवळपास 3-4 वर्षापासून सतत ते हळदीचं पीक घेतात आणि विक्रमी उत्पादनसुद्धा घेत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो आहे की ह्या बांधावर त्यांच्याकडे शेळी पालनाचा सुद्धा उद्योग आहे. त्याचप्रमाणे कुक्कुटपालन आहे. शेळ्यासाठी या बांधावर चारा लावलेला आहे, त्याचासुद्धा उत्तम उपयोग चाऱ्यासाठी होतो आहे. आपण पाहतो आहे या बाजूला पपई लावली आहे 20 गुंठ्यावर. याच्या ठिबक सिंचनसुद्धा यासाठी केलं आहे. पीक जोमात असून दरवर्षी ते साधारणतः मागच्या वर्षीपासून पपईसुद्धा एक चांगलं उत्पादन घेत आहे. त्याचप्रमाणे कपाशीचं क्षेत्रसुद्धा त्यांच्या या शेतामध्ये आहे, तूर आहे. त्याचप्रमाणे एक नाविन्यपूर्ण उपक्रम जो आपण लताताई अर्जुन भगत यांच्या सीताफळाच्या बागेमध्ये उभा आहे. सीताफळाच्या बागेमध्ये उभा आहे. तर सन 2020-21 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत 1 हेक्टर क्षेत्रावर सीताफळाची लागवड केली आहे आणि यावर्षी काही प्रमाणात सीताफळ सुरू होणार आहे. जवळपास 25 ते 30% झाडांना यावर्षी बहार आला आहे आणि पुढच्या वर्षी नक्कीच एक चांगलं उत्पादन आपण सुरू होईल. त्याचप्रमाणे या सीताफळामध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीनची सुद्धा लागवड केली आहे. सोयाबीन आता पक्वतेच्या अवस्थेत आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आंतरपीकमधून एक गवार पीक, भाजीपाला पीक, गवार पिकाची सुद्धा लागवड केली आहे. म्हणजे एकही गुंठा, एकही जागा खाली जाऊ न देता प्रत्येक जागेचा उपयोग करून उत्पादनात कशी वाढ होईल याची भगत दाम्पत्याने घेतली आहे. माहिती आपण द्यावी. कोणत्या पिकाची लागवड केली? त्यामध्ये आपण हे 5 फुटावर लागवड केली. एक तुरीचं तास, 2 फुटावर त्याच्यानंतर त्याच्यानंतर सोयाबीन आणि या पिकाची आपल्याला ठिबक सिंचन त्याच्यामध्ये कसं आहे, आता आपल्याला म्हणजे शेतीमध्ये जोड आपण ड्रीप माहिती आहे. आणि बोंड साईज सुद्धा वाढले आणि ह्या गहू पिकामुळे त्यामुळे जमिनीची उत्पादन वाढतं. ह्या पद्धतीने निश्चित होणार आहे. याच पद्धतीने
सांगतो पुढे. नाही आहे. हे काही खालतच जाते. मग